संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील गोल रिंगण सोहळ्यादरम्यान घोडा अंगावर कोसळून एका फोटोग्राफरचा दुर्दैवी निधन झालं आहे. पुरंदरवाडे येथील रिंगण सोहळ्यात घडलेल्या या घटनेने वारकरी हळहळ व्यक्त करताना दिसले. कलकत्त्याचे रहिवासी असलेले 48 वर्षीय कल्याण चट्टोपाध्याय असं या फोटोग्राफरचं नाव आहे. या घटनेत एक तरुण जखमी झाला आहे. ही घटना कशी घडली, एक घोडा पडून कोणाचा कसा काय मृत्यू होऊ शकतो असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. खरं तर रिंगणातून धावणाऱ्या घोड्याच्या डोक्यावर घोंघवणारा ड्रोन फिरत होता, त्यामुळे तो त्या आवाजाने बिथरला. त्याच पुढे धावण्याच्या घोड्याच्या लगामात मागच्या घोड्याचा पाय अडकला, ज्यामुळे तो तोल घेऊन पडला आणि गर्दीत बसलेल्या लोकांना पडला. अंगावर घोडा पडल्याने कल्याण चट्टोपाध्याय गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं, पण उपचारादरम्यान चट्टोपाध्याय यांचा निधन झालं. वारी आणि रिंगण सोहळ्यात दिवसेंदिवस वाढत असलेली गर्दी आणि रिंगण सोहळ्याचे नियोजन यामध्ये सुसंगती नसल्याने ही घटना घडल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. तर घडलेली घटना दुर्दैवी असून मयत चट्टोपाध्याय यांच्या कुटुंबियांना सरकारकडून आर्थिक मदत मिळावी अशी अपेक्षा केली जात आहे. शिवाय या घटनेचा पाठपुरावा करत पुढील काळात होणाऱ्या सोहळ्यात ड्रोन व काही निर्बंध आणावेत अशी प्रशासनाकडे मागणी केल्याची माहिती पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजन नाथ यांनी दिली आहे.